नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपलं स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचे ऊर्जा स्तोत्र. या ठिकाणाहून आपल्याला सर्व कामांसाठी ऊर्जा मिळते. जर आपण हे ऊर्जा स्तोत्र म्हणजेच आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ नीटनेटकं ठेवलं नाही, तसेच आपण काही गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला भविष्यात त्याचा त्रास होईल. तसेच आपलं स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला एक ऊर्जा मिळत असते. तसेच या ठिकाणी अन्नपूर्णा देवी वास करते. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते तर त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्या घराची भरभराट नेहमी असते. परंतु काही घरातील स्त्रियांना उशिरा उठण्याची सवय असते आणि उशिरा उठल्यामुळं त्यांना स्वयंपाकाची गडबड होते. मग त्या काय करतात तर आंघोळ न करता लगेच स्वयंपाकाला लागतात. परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट असून याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो आणि यामुळं देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. त्या घरात नेहमी अन्न आणि पाण्याची कमतरता जाणवते. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अंघोळ न करता स्वयंपाक केल्यानं नक्की काय होतं याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर चुकूनही स्त्रियांनी याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची तुमच्यावर वेळ येईल आणि तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची घर सोडून निघून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. ज्याप्रमाणे आपले देवघर असते त्याचप्रमाणे स्वयंपाकघर हे देखील आपले एक मंदिर आहे आणि म्हणूनच आपण मंदिर ज्याप्रमाणे स्वच्छ आणि शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपलं स्वयंपाकघर शुद्ध आणि स्वच्छ ठेवावं, कारण स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते. जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं आणि त्याचं पावित्र्य राखलं तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते. नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते. ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो तर अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. अशा घरात नेहमी बरकत राहते. आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्न पाण्यासाठी तरसावं लागतं. म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करावा आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपलं स्वयंपाकघर स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र असेल. काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. मग त्या अंघोळ न करता तशाच स्वयंपाकघरात जातात आणि चहा बनवतात. स्वतःही तसा चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांनाही त्या चहा देतात. परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते. सकाळी पतीला, मुलांना टिफिन द्यायचा असतो, घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी अंघोळ न करता स्वयंपाकाला सुरुवात करतात. स्वयंपाक झाला, सर्वांचे टिफिन देऊन झाले की आरामात अंघोळ करतात. परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यात अशुद्धी मिसळली जाते, त्याचे पावित्र्य राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते आणि यामुळे घरात दारिद्र्य आणि आजारपण यायला सुरुवात होते. आणि म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी अंघोळ करावी. स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं. किचन ओटा पुसून घ्यावा. गॅसची शेगडी स्वच्छ करावी. देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतरच गॅस चालू करावा. आता तुम्ही म्हणाल, आम्ही रात्री किचन साफ केले होते, मग सकाळी कशासाठी ते स्वच्छ करायचे? परंतु रात्री 11 ते 3 पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरातही असते, जे आपल्या किचनच्या ओट्यावर, गॅसच्या शेगडीवरही पसरलेली असते. ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची साफसफाई करावी आणि त्यानंतरच सुरुवात करावी. तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो. तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तर त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. म्हणूनच आपल्या स्वयंपाकघराला नेहमी स्वच्छ ठेवावं. काही स्त्रियांना रात्रीची उष्टी, खरकटी भांडी तसेच जमा करून ठेवण्याची सवय असते. त्या सकाळी उठल्या की मग ते भांडे स्वच्छ करतात, परंतु हे खूप चुकीचं मानलं जातं. उष्टी, खरकटी भांडी कधीही किचनवर तशीच ठेवू नये, कारण यामुळं आजारांना निमंत्रण मिळतं. तसेच उष्ट्या खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतू निर्माण होतात आणि ते आपल्या स्वयंपाकघराचे वातावरण दूषित करतात. पर्यायाने आपल्या आरोग्यावर, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी आपली जी जेवण झालेली खरकटी भांडी असतील तर ती स्वच्छ करून व्यवस्थित ठेवायची आहेत आणि आपलं स्वयंपाकघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे. जर काही ठिकाणी कामाला जर बाई येत असेल तरी देखील ही जी खरकटी जी भांडी आहे तर ती पाण्याने विसळून स्वच्छ करायची आहेत आणि जे खरकट आहे तर ते एका बाजूला काढून ठेवायचं आहे आणि नंतर ती गॅलरीमध्ये किंवा स्वयंपाकघरात एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. कारण आंघोळ करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंताला नैवेद्य अर्पण केला तरच आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंताचा प्रसाद बनतो.
आणि आपण प्रसाद खाल्ल्याप्रमाणेही होतं. घरातील सर्वांना अशी सवय लावावी की अंघोळ झाल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करू नये, म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचे पावित्र्य राखले जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचं वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत राहील, कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि घराची नेहमी भरभराट होईल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर अशा प्रकारे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक केल्यानं काय घडू शकतं याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही तुम्हाला समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.